ऐकलत का? सोन्याचे भाव तब्बल 30,000 रुपयांनी घसरलेत. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. ज्या सोन्यानं काही दिवसांपूर्वी आभाळाला हात लावला होता, तेच सोनं आता थेट जमिनीवर आलंय. तुम्ही लग्न कार्याची तयारी करताय, की बायकोला किंवा आईला एखादा छानसा दागिना भेट द्यायचा विचार करताय? मग तुमच्यासाठी यापेक्षा मोठी आणि सुवर्णसंधी दुसरी कोणतीच असू शकत नाही. आज 24 जून 2026 रोजी पुणे, मुंबई आणि जळगावसह संपूर्ण महाराष्ट्रातील सराफा बाजारात सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळते. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, अमेरिका इराणमधील शांतता चर्चा आणि डॉलरच्या मजबूतीमुळे सराफा बाजारात ही मोठी घसरण झाली आहे. आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठी पडझड झाल्याचं पाहायला मिळालंय. अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे MCX वर सोन्याच्या दरात 1% पेक्षा जास्त घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा दर ग्रॅम 27 रुपयांनी स्वस्त होऊन 14,433 रुपयांवर पोहोचलाय, तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 13,223 रुपयांवर पोहोचलाय. मंगळवारच्या तुलनेत आज बुधवारी सोन्याच्या दरात 25 रुपयांची कपात झाली आहे. या एकाच महिन्यात सोन्या चांदीच्या किमतीत प्रचंड चढउतार आले. चालू महिन्याचा म्हणजेच जून 2026 चा विचार केला तर ग्राहकांसाठी हा महिना अत्यंत दिलासादायक ठरलाय. 1 जून 2026 रोजी सोन्यानं ऐतिहासिक उच्चांक गाठला होता, ज्याच्या तुलनेत आजच्या किमती कमालीच्या घसरल्या. 1 जून 2026 रोजी पुणे आणि मुंबई बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम सुमारे 1,56,220 वर पोहोचला होता. आज 24 जून रोजी दर थेट 1,39,440 च्या आसपास खाली आलाय. म्हणजेच चालू महिन्यात सोन्याचे भाव तब्बल 16,000 ते 17,000 प्रति 10 ग्रॅम न घसरलेत. चांदीच्या बाबतीतही हा महिना आणखी मोठ्या घसरणीचा ठरलाय. महिन्याच्या सुरुवातीला उच्च पातळीवर गेलेली चांदी आता थेट 2,26,000 प्रति किलोवर आली आहे. म्हणजेच या एकाच महिन्यात चांदीचे दर तब्बल 30,000 प्रति किलोनं घसरलेत. गेल्या 48 तासात सराफा बाजारात वेगानं चक्र फिरली असून 24 तासात सोन्यामध्ये 1,500 रुपयांहून अधिक घसरण नोंदवली गेली आहे. काल 23 जून रोजी पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा दर 1,40,960 प्रति 10 ग्रॅम होता. आज 24 जून रोजी हा दर 1,39,440 वर आलाय. म्हणजेच कालच्या तुलनेत आज सोनं 1,520 न स्वस्त झालंय. तसेच काल 22 कॅरेट सोन्याचा दर 1,34,250 प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर होता. आज तो दर कमी होऊन 1,32,800 वर स्थिरावलाय. म्हणजेच एकाच दिवसात ग्राहकांना प्रति 10 ग्रॅम मागे 1,450 चा थेट फायदा झालाय. पुण्याच्या लक्ष्मी रोड आणि पिंपरी चिंचवड भागातील प्रमुख सराफांच्या पेढ्यांवर ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. PN गाडगिळ अँड सन्स सारख्या नामांकित पेढ्यांवर 22 कॅरेट सोन्याचे GST विरहित मूळ दर प्रति 10 ग्रॅम 13,340 च्या आसपास कोट केले जात आहेत. मुंबईच्या बाजारात आंतरराष्ट्रीय संकेतांचा थेट परिणाम दिसून येतोय. मुंबईत 24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 1,39,350 ते 1,39,500 च्या दरम्यान सुरू आहेत. तर 22 कॅरेट दागिन्यांच्या सोन्याच्या सरासरी दर 1,32,700 प्रति 10 ग्रॅम इतका झालाय. आपल्या शुद्धतेसाठी प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सराफा बाजारातही सोन्याच्या किमती मुंबई पुण्याच्या दरांशी मिळत्या जुळत आहेत. जळगावमध्ये आज 24 कॅरेट सोन्याचा किरकोळ बाजारातील भाव 1,39,400 च्या आसपास सुरू असून चांदीचा भाव प्रति किलो 2,26,000 वर स्थिर आहे. आज महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर किती आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. मुंबई 1,32,300, पुणे 1,32,300, नागपूर 1,33,300, नाशिक 1,32,500, कोल्हापूर 1,32,450, जळगाव 1,32,400. सोन्या चांदीच्या किमती का घसरतायत याची काही मुख्य कारण आपल्याला सांगता येतील की जागतिक बाजारात अमेरिका आणि इराणमधील राजनैतिक चर्चेत सकारात्मक प्रगती झाल्याची माहिती समोर येते. त्यामुळे युद्धजन्य परिस्थिती निवळण्याची आशा निर्माण झाल्यानं सेफ हेवन म्हणजे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहणारा जागतिक गुंतवणूकदारांचा ओघ कमी झालाय. तसेच आंतरराष्ट्रीय वित्तीय बाजारात अमेरिकन डॉलरचा निर्देशांक वाढलाय. जेव्हा जेव्हा डॉलर मजबूत होतो तेव्हा जागतिक कमोडिटी बाजार म्हणजे सोन्याच्या किमतींवर दबाव येतो आणि भाव उतरतात. भारतानं सोन्या चांदीवरील मूळ सीमा शुल्कात केलेल्या बदलांमुळे तसेच देशांतर्गत बाजारात सध्या लग्न सराईचा ऑफ सीझन असल्यानं मागणी काहीशी मंदावली आहे, ज्याचा फायदा किरकोळ ग्राहकांना मिळतोय. आज प्रति 10 ग्रॅम मागे सुमारे 1,200-1,450 न स्वस्त झालाय आणि जर या वर्षातील सर्वोच्च पातळीशी तुलना केली तर सोन्याचे दर तब्बल 28,000 ते 30,000 न खाली आलेत. सोन्याचे दर उच्चांकावरून खाली आल्यामुळे आगामी लग्न सराई किंवा सणासुदीसाठी आगाऊ दागिने बनवून ठेवणाऱ्या ग्राहकांसाठी ही खरोखरच सुवर्णसंधी मानली जाते. तथापि प्रत्यक्ष दुकानात जाताना ग्राहकांची काही गणित समजून घेणं आवश्यक आहे की सराफा बाजारात जे दर घोषित केले जातात त्यामध्ये शासकीय करांचा समावेश नसतो. तुम्ही जेव्हा एखादा दागिना खरेदी करता तेव्हा या मूळ दरावर 3% GST अनिवार्यपणे लागू होतो. याशिवाय प्रत्येक दागिन्यांच्या घडणावळीनुसार सराफांचे मेकिंग चार्जेस जोडले जातात, जे साधारणपणे 10% ते 15% च्या दरम्यान असू शकतात.
तज्ज्ञांच्या मते बाजार सध्या काहीसा अस्थिर असला तरी ही घसरण दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी किंवा कौटुंबिक कारणास्तव दागिने खरेदीसाठी अत्यंत योग्य मानली जाते. कोणाला लग्नाचे दागिने घ्यायचे असतील, लग्नात सोन्याची अंगठी, चेन घ्यायची असेल तर हीच योग्य वेळ आहे. उठा, जवळच्या विश्वासू सराफा दुकानदाराकडे जा, शुद्धतेची खात्री करा आणि आपल्या हक्काचं सोनं घरी आणा, कारण संधी पुन्हा पुन्हा येत नाही. ब्युरो रिपोर्ट, LS मराठी.